सिद्धेश्वर प्रशालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे ज्ञानातून, अनुभवातून आणि संस्कारातून आपले जीवन समृद्ध करणे होय। याच हेतूने प्रतिवर्षी संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृत विभागामार्फत अनेक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। जसे पालकांसाठी आयोजित केलेली गणपती अथर्व कार्यशाळा असो, अथवा मागील वर्षीचा एक अत्यंत अविस्मरणीय अनुभव म्हणजे लंडन येथे संस्कृत भाषा प्रचार प्रसाराचे कार्य करणारे, ज्यांच्याजवळ वेदांचे अगाध ज्ञान आहे आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारे माननीय डॉक्टर श्री रामचंद्र पाटील यांच्याशी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद असो। चला तर आज आपण ज्ञान, अनुभव, संस्कारांची ही शिदोरी घेऊन एक पुढच्या नवीन टप्प्यावर प्रवासाला जात आहोत। आणि हा प्रवास म्हणजे सिद्धेश्वर प्रशालेतील संस्कृत विभागातर्फे आयोजित केलेला श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर येथील पवित्र गुरुकुलाला भेट। या ठिकाणी वेदोक्त पद्धतीने आपल्या भारतीय प्राचीन परंपरेनुसार गुरुकुलात राहून शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपण आज भेट देणार आहोत। त्याचप्रमाणे हे ठिकाण म्हणजे भक्त प्रल्हादाचे जन्मस्थान आहे। तसेच नृसिंह लक्ष्मीचे मंदिर आहे, त्यासही आपण भेट देणार आहोत। चला तर मग एका आगळ्या वेगळ्या प्रवासाचा अनुभव घेऊन आपले जीवन ज्ञान, अनुभव आणि संस्काराने समृद्ध करून घेऊया। संगमावर या वेद पाठशाळेमध्ये आलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त वेद पाठशाळा नाही तर आधुनिक वेद पाठशाळेबरोबर आधुनिक शिक्षण सुद्धा देणारी पाठशाळा आहे। आपल्याला बरेच विद्यार्थ्यांना माहित आहे, एखाद्या वेधशाळेमध्ये गेलं किंवा एखाद्या मंदिरात गेलं तर एखादा साधू महाराज जो फक्त वेदांगाचं अध्ययन केलेलं असते, परंतु या ठिकाणी असलेले गुरुजी हे फक्त वेदांगाचं अध्ययन नाही, ते तर आहेच, त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले आहेत आणि भारतीय संस्कृती आणि परंपरा याचं रक्षण करण्यासाठी अनेक चांगली नोकरी सुद्धा सोडून या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचं वाङ्मयाचं ज्ञान व्हावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत। आणि त्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत। अतिशय विद्याविभूषित भारतीय संस्कृती परंपरेचं रक्षण करणारे वेदांगाचं अतिशय उत्तम ज्ञान असणारे आदरणीय देशपांडे गुरुजींचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या या आधुनिक पद्धतीने की मुलं खूप विद्वान असतात एका पद्धतीने, पण दुसरं त्यांना माहीत नसतं सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी, जॉमेट्री हे विषय असे माहीत नसते। तर ह्या पोरांना हे सुद्धा माहिती असावे, सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा, की ते समाजात उभे राहताना वावरताना कुठल्याही प्रकारे ते कमी पडू नये म्हणून शालेय शिक्षण ही महाराष्ट्रात ही पहिली वेद पाठशाळा आहे की जिथं मुलं रोज शाळेत जातात। भारतात 21 नरसिंह तीर्थ आहे, त्यातलं हे मुख्य आणि पहिलं। इथं 3 नद्यांचा संगम आहे, इकडं भीमा, इकडं नीरा, ह्या दोन्ही नदी एकत्र येऊन पुढे चंद्रभागा जाते आणि मंदिरात लक्ष्मीचं मंदिर आहे, तिथलं एक शिखरात सतत धार वाहत राहते, त्याला गुप्तगंगा। अशा 3 नद्यांचा संगम आहे। गुरुशिष्य परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, आनंद स्पष्ट दिसत आहे।
इथे शिक्षणाबरोबरच भारतीय मूल्यांना, संस्कारांना, शिस्तीला इथं प्राधान्य दिले जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले श्री क्षेत्र नरसिंहपूर हे फक्त मंदिर नसून ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणारे एक स्थळ आहे. संस्कृतीमध्ये मंदिर हे फक्त एक श्रद्धेचे स्थान नव्हे, तर ती कला आणि परंपराचा एक केंद्र आहे. अशा या श्री नरसिंहस्वामी मंदिरात येऊन आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा वारसा अनुभवण्याची संधी मिळाली आहे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. ही क्षेत्रभेट अतिशय महत्त्वपूर्ण माझ्या आयुष्यात ठरेल. आपली भारतीय संस्कृती ही या भारतवर्षामध्ये तशीच टिकून राहिली आणि त्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी या पाठशालेमध्ये जे विद्यार्थी वेदांचं पठण करतात, वेदांचं अध्ययन करतात, ते पाहून आज मनाला सार्थक वाटलं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्, सर्वजण निरोगी, समाधानी आणि आनंदी राहोत ही श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना. ही केवळ भाषा नाही, तर भारतीय परंपरेचा अनमोल ठेवा आहे. आपणा सर्वांस संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काही क्षण शिकवले जातात, काही क्षण अनुभवले जातात आणि काही क्षण आयुष्यभरासाठी स्मरणात राहतात. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या स्मरणात असा एक अनुभव बनून राहील. सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष आदरणीय धर्मराज काडगे साहेब, तसेच सर्व शिक्षण समितीचे सदस्य यांच्या प्रोत्साहनामुळे, तसेच प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक संतोष पाटील सर, उपमुख्याध्यापक राजगुरू उंबरे सर, पर्यवेक्षक बिरादर सर यांच्या मार्गदर्शनाने संस्कृती विभाग प्रमुख माझ्या भगिनी तृप्ती कुलकर्णी मॅडम आणि रवींद्र काबाडे सर यांच्या नियोजनामुळे नीरा नरसिंहपूर हे क्षेत्रपेठ अतिशय आनंददायी, ज्ञानवर्धक आणि अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे क्षेत्रपेठ अतिशय संपन्न झाले. अतिशय प्राचीन हे हेमाडपंथी मंदिर आहे. लक्ष्मी नृसिंह मंदिर हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक सहल किंवा क्षेत्रपेठ आपण असं म्हणूया. खरोखरच ही सहल शाळेच्या इतिहासामध्ये आणि हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. चला अनुभवातून शिकूया, संस्कारांची शिदोरी घेऊया आणि ज्ञानाचा नवा प्रवास घडवूया. शिक्षणाचा